नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत उडदाचे असे पिवळे धम्मक दिसणारे उडदाचे पापड. उडदाचे पापड हे घरोघरी बनतच असतात, पण तरीही रेसिपी प्रत्येकाची थोडी-थोडी वेगवेगळी असते. इथे मी 2 किलो उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्या उडदाच्या डाळीला असं छानसं एका कापडाने गाळून घेणार आहे, पुसून घेणार आहे. हे असं केल्याने उडदाच्या डाळीवरची जी पावडर असते, ती निघून जाते. डाळ चांगली सॉफ्ट बनते, चिकन बनते. आता ह्या डाळीला मी चक्कीमधून त्याचं पीठ करून आणलेलं आहे. इथे एका पातेल्यामध्ये ग्लासभर पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये रामबंधू पापड मसाल्याचं एक पाकीट हे टाकलेलं आहे आणि त्यानंतर त्याला असं फिरवत राहत त्याला चांगली उकळी आणून आणि थंड केलेलं आहे. हे पाणी थंड झाल्यानंतर आपण 1 किलो डाळीचं पीठ मोजून त्यामध्ये हे टाकणार आहोत. याचं प्रमाण असं आहे, की 1 किलो डाळीच्या पिठाला 1 मसाल्याचं पाकीट असं मी इथे वापरलेलं आहे. आता हे कणिक भिजवताना कडक-कडक असं भिजवायचं आहे आणि पापडाचं पीठ हे कडकसरच मळायचं असतं आणि त्यानंतर त्याला आपटून-आपटून लवचिक बनवायचं असतं किंवा पिठाचा गोळा घेऊन त्याला ताणून-ताणून सैलसर करायचं असतं. इथे माझं कणिक आता भिजवून झालेलं आहे. याला वरतून तेल लावून थोड्या वेळासाठी मी भिजत ठेवणार आहे. हे कणिक तुम्ही तुमचे जितके पापड आहेत तेवढ्या किलोचं कणिक तुम्ही एकाच दिवशी भिजत घालून ते हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकतात आणि तुमचा आज जितके पापड तुम्ही करू शकता तितका गोळा काढून तेवढ्या पापडाच्या लाट्या पाडून तुम्ही पापड बनवू शकता. इथे कणिक चांगलं भिजलेलं आहे. आता खाली फरशीला घासून पुसून घेतली आहे. त्यानंतर ह्या कणकेला मी वरवंट्याने ठेचून त्याला सॉफ्ट बनवलेलं आहे. त्यानंतर आपण जसे कपडे पिळतो तसं ह्या कणिकला ताणून-ताणून गोल-गोल फिरवून असं ताणून लवचिक बनवायचं. आता पीठ चांगलं ताणून आणि ठेचून झाल्यानंतर ते सैलसर बनलं. आता या पिठाला पुन्हा एकदा गोल-गोल करून त्याचा एक रोल सारखं बनवायचं आहे आणि त्या रोलच्या लाट्या आपण पाडून घेणार आहोत. तर लाट्या तुम्ही पापड कोणत्या साइजचे हवे आहेत त्यानुसार लाट्या बारीक किंवा मोठ्या अशा बनवू शकतात. कणिकला पुन्हा एकदा छानसं असं रोल करून त्याचे 2 तुकडे करून घेतले आहेत आणि ह्या कणिकच्या आता आपण लाट्या पाडून घेणार आहोत. तर लाट्या पाडताना तुम्ही दोऱ्याने आता लाट्या कापून झालेल्या आहेत. पापड लाटताना लावायला पीठ आपण जेव्हा कणिक भिजवतो तेव्हाच थोडंसं पीठ आपल्याला बाजूला पापड लाटताना लावण्यासाठी बाजूला काढून ठेवायचं आहे. हे न विसरता करायचं आहे. आता इथे लाट्या आपल्या रेडी झाल्या. चला मग पटापट पापड लाटायला घेऊया. आता पापड लाटताना एक कपडा अगोदरच अंथरून घ्यायचा आहे. सोबतच पोळपाट, लाटणे आजूबाजूचे गोळा करून आणायचे आहेत. म्हणजे जितक्या बायका तुमच्या घरात असेल त्या तुम्हाला पापड लाटायला मदत करतील. तर इथे माझी मुलगी, माझ्या सासूबाई आणि मी आम्ही तिघींनी मिळून पापड लाटलेले आहेत. माझ्या मुलीने असे छानसे पापड छोटे-छोटे फोडून दिले होते. तर पापड लाटून त्याला फॅन खाली सुकवलेलं आहे आणि हे असे 2 किलोचे एवढे सारे पापड माझे रेडी झालेले आहेत. हे डब्यामध्ये पण आहेत आणि हे वरती पण आहेत. तर डब्बा सुद्धा छानसा भरून ठेवलेला आहे. चला तर मग तुम्हाला दाखवते पापड भाजून कसा पिवळा धमक दिसतो आहे ते. तर पापड भाजताना नेहमी पापड एका कडेने पहिल्यांदा भाजून घ्यायचा आहे आणि त्या कडेने भाजत-भाजत दुसऱ्या कडेपर्यंत आपल्याला पापड भाजत जायचा आहे. त्याच्याने पापड मध्यभागी जास्त जळत नाही आणि तो खरपूस भाजला जातो सगळ्या बाजूनी. तर माझे पापड हे अगदी छान चवीला उत्कृष्ट झालेले आहेत. तुम्हीही तुमच्या घरी असे पापड नक्की बनवून बघा. आणि हो, माझ्या चॅनलवरती बिबड्यांचे पापड आणि चिकाचे पापड याचाही व्हिडिओ अपलोडेड आहे. तो पण तुम्ही नक्की चेकआउट करा. तुम्हाला अजून कोणत्या-कोणत्या छान-छान रेसिपीज बघायला आवडतील त्या मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करून ठेवा.